राया, तुमच्यामुळं आम्हाला या सगळ्यांकडून या घराबद्दल वाईट साईट ऐकून घ्यावं लागतंय. तुम्ही चूक केली आहे, तुम्हाला माफी मागावीच लागेल. दादासाहेब, तुमचं मन राखण्यासाठी मी यांची माफी पण मागायला तयार आहे. पण आज जर मी ह्या लोकांची माफी मागितली ना, तर हे कृष्णाबद्दल जे काय बोलले त्यांना दुजोरा मिळेल आणि अख्खं गाव यांचीच भाषा बोलत. पण मला ते अजिबात मंजूर नाही. कृष्णाच काय, यांनी माझ्यासमोर कुठल्याही मुलीचा अपमान केला असता ना, तरी बी मी यांची अशीच अवस्था केली असती. तुम्ही शेण खाल्लं नसतं ना, तर या लोकांनी तुमच्याकडे बोट दाखवलीच नसते. बिन लग्नाचं एखाद्या बाई बरोबर राहिल्यानंतर लोक नावं नाही ठेवणार तर मग काय कौतुक करतील का? ही माणसं तुमच्या तोंडावर बोलली म्हणून तुम्ही त्यांना मारलात, पण अख्खं गाव तुमच्या माग हिला ठेवलेली बाईच म्हणत असाल. मग कुणाकुणाला तुम्ही मारणार आहात आणि कुणाकुणाची तोंड बंद करणार आहात? मला अख्ख्या जगाशी जरी लढावं लागलं ना, तरी बी मी मागं पुढे बघणार नाही. आणि आम्ही तुमची ही गुंडगिरी सहन करणार नाही. तुम्हाला या घरात राहायचं असेल तर या पोरांची माफी मागावीच लागेल. नाही मागितली पाहिजे माफी, म्हणजे दादासाहेब या दोघांना इथून हाकलून लावतील. खरं आहे तुझा अंतरा, मला बी तीच पाहिजे बघ. ठीक आहे, मम्मी कशाला बोलली मला भीतीच पाहिजे म्हणून? बघ बर डाव उलटला का नाही आता. असल्या थुकरट विचारांच्या पोरांची माफी मागावी लागत असेल तर मला या घरात राहायचं नाहीये. चल कृष्णा, आपली बॅग भरू. या लवकर या, लवकर या. आज आनंदी आनंद झाला. झालं एकदाच समज माझ्या मनासारखं झालं. अगं इतक्या वर्षात मला जी जमलं नाही का नाही, ते मामांजींनी फक्त 2 आठवड्यात करून दावलं. या घरात सगळं आपल्या मनासारखं होत आहे. राया आणि कृष्णा या घराबाहेर पडलेत. या गोष्टीचं सेलिब्रेशन झालं पाहिजे. होणार, समज होणार. मला आधी त्या राया कृष्णीला या घरातनं जाताना डोळं भरून बघायचे. तो क्षण का नाही माझ्या डोळ्यात मला असा भसा 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 भरून घ्यायचाय बघ. मम्मी मी काय करतो, ती दोघं घरातनं बाहेर पडताना का त्या दोघांचं व्हिडिओ शूटिंग काढून ठेवतो, म्हणजे तुला परत परत बघायला मिळेल. मी काय केलं आता? पहिल्यांदा शाण्यासारखं बोलला आहेस. आता एकदा का ती दोघं जण ह्या घरातनं बाहेर पडली की परत ह्या घरात कशी येते ती का नाही तीच बघू. राया, बाईच्या नादाला लागलेला माणूस सगळी अक्कल घाण टाकून त्याचं आयुष्य मातीत घालतो असं ऐकलेलं आम्ही. पण आमच्याच घरात आम्हाला ते बघायला पण मिळेल असं वाटलं नव्हतं आम्हाला कधी. असं नको करू. अरे राया, तू काय हिच्यासाठी घर सोडतोयस? हिच्यामुळेच घरात वाद होत आहेत. हिने जाऊ दे तिथनं निघून. ते शक्य नाही आई. मी कृष्णाला सोडून देण्यासाठी घटस्फोट नाही घेतला, तर तिच्यासोबत राहता यावं म्हणून घटस्फोट घेतला. असं पण आमचं नातं फक्त कागदांवर संपलंय. मनातनं अजून पण ती माझी बायकोच आहे आणि ती मरेपर्यंत राहील. जिथं जिथं कृष्णा जाईल तिथं तिथं मी तिच्या सोबत असेल. अरे तुमच्याशिवाय या घराला घर पण नाहीये. आम्ही हे घर सोडून चाललोय, नातं तोडून नाही. चल कृष्णा,
राया राया थांब राया राया ऐक ना माझं. माणूस लांब निघून गेला की नातं पण हळूहळू तुटत जातं पोरांनो. माझा म्हातारीचा तरी विचार करा. तुम्ही दोघं माझ्या नजरे पुढून गेला तर माझा जीव कासावीस होतो. माझ्या जीवाची घालमेल होते आणि ह्या वयात हे समज सहन नाही होत र. तुमच्या मोर मी हात सोडते. भुयाची ठीक आहे, आम्ही नाही जाणार तुझ्या नजरेपासनाला. आम्ही तुझ्या जवळच थांबू, पण या घरात राहणार नाही. कृष्णाचा रोज रोज होणारा अपमान मी नाही बघू शकत. भुयाजी, आम्ही तुझ्यासाठी पडवीत घर बांधून राहू. मग कृष्णा, त्यालाच बनवायचं का आपलं घर? बनवूयात की. अगं पण हे सगळं साफ करावं लागेल आपल्याला. करूयात. कृष्णा, तुला जमल नाही तर माझ्यासोबत संसार करायला? तू नेशील तिथं राहीन मी, आणि तू म्हणशील तसा संसार थाटायला तयार आहे मी. तुझ्यावर माझ्यासोबत आहे ना, त्यावर मला काय बी काळजी नाही. हा बोला, कुठं कुठं आणि कसं सामान बाजूला करायचंय? अरे तू कशाला आलायस इकडं? कशाला म्हणजे तुमची मदत करायला. फुयाजीने समजा सांगितलं मला. बरं चला, मी तुम्हाला मदत करतो. दादासाहेबांनी बघितलं तर तुला कामावरनं काढून टाकतील. तुझा आमचा मी करतो. अहो, नोकरीपेक्षा कधी पण माणुसकी जास्त महत्वाची. आणि तुम्ही एवढा जीव लावताय. अहो, मी तुमच्यासाठी जीव बी द्यायला तयार आहे. आणि तुम्हाला तर माहितच आहे ना, आणेल आहे तर नादच नाही. तू काय ऐकायचा नाहीस बघ. चल लावू कामाला. हा चला. कृष्णा, अगं अगं किती लागले, किती रक्त येते तुला? काय गरज होती का पत्र्याला हात लावायची? हा, मी केलं असताना मला सांगायचं. अनिल, हे अनिल, अगं सगळी कामं तुलाच पुढे पडवून करायच्यात का? अरे दादा, जा बँडेज पट्टी घेऊन ये पटकन जा. अयो रक्त. अहो वहिनी, काय काय कसं काय काय लागलं? अनिल, पट्टी घेऊन ये पटकन जा. हा आणतो. हसायला काय झालं तुला आता? हसू नाही तर काय करू मग? एवढेच तर लागले, किती काळजी करतोस? अगं ही काय एवढंसं लागलंय वे? रक्त बघ किती येतंय.
अरे देवा, तुम्ही दोघं हायवी? फुले त्या खरं सांग, तू नक्कीच काहीतरी कट शिजवत होतीस ना? ए, मला काही दुसरं काम धंदा आहे का नाही? आणि आता कट शिजवायची नाही, गोडधोड काहीतरी शिजवायची वेळ आहे. फुले आत्या, फार मोठा गैरसमज आहे तुझा. ते दोघं घर सोडून नाही गेलेत. म्हणजे आग परती घरातनं बाहेर गेले ती नव्हता? नाही ग, ते फक्त खोली सोडून पडवीत गेलेत. काय? मम्मी ती सारखे सारखे आपल्याला दिसत राहणार आहेत. काय र देवा, मला वाटलं गेली एकदाची कटकट. बरं झालं. पर कशाचं काय? तो समजा का नाही त्या कृष्णीचा डाव असणार आहे. तिला काय हो बंगला सुटणं झालाय. पर राहून दे, आता पडवीत गेल्या ती. आता पडवीतनं बंगल्याच्या बाहेर जायला बी येळ लागणार नाही. आपण तिथनं बी हाकलून देऊ त्यासनी. पर आत्ता ती दोघं जण ह्या बंगल्यात नाहीती का नाही, मग ह्याचा आपण फायदा घेऊ. आणि त्यासाठी मामांजीसनी आपल्याला आपल्या बाजूनी वळवाय पाहिजे. आणि त्या दोघांच्या विरोधात त्यांचं सारखं सारखं कान भरलं पाहिजे. ती मम्मी मी भरतो त्यांचं कान. हळदीच्या कारखान्यात पोतीमीच भरायचो. ऋतिक बाळा, तू न गेलंय लोड घेऊस. हा, तू एक काम कर. हे बघ, राया कृष्णी घरातनं बाहेर गेले ती का नाही, मग आनंद साजरा करायसाठी तू शिरकंड घेऊन ये. हा, जा. अगं मम्मी, ते भाऊसाहेब आपल्याला आनंद साजरा करू देतील का? अगं ती तर घरात नाही. तीच संधी साधायची. तू जा, लवकर घेऊन ये जा. आम्ही बी तयारीला लागतो. जा अंतरा, चल आपण तयारीला लागू. अगं चल, तसं बी गोड गोड बोलूनच समधी कामं काढून घ्यायची ती. चल चल. आलं बेला, आला आला अनिल आला. अरे अनिल, ही काय र? अहो हे काय म्हणजे आपलं घर लावून झालं, पण खायला प्यायला काय बघा नको होय. त्याच्यामुळे सगळं सामान घेऊन आलोय. हे बघा, तांदूळ आणलेत, पोहे, शेंगदाणे, आणि ह्याच्यामध्ये ना कांदा, बटाटा, लसूण, मिरच्या सगळं 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 घेऊन आले. बघा, थांबा, हे बघा, हे बघा. अनिल दादा, तुम्ही किती काळजी घेता हो आमची? अहो दादा वहिनी, तुम्ही माझं, आणि तुम्ही घेतली की माझी काळजी. अहो मी नोकर माणूस घरातला, पण त्याची जाणीव कधी करून देत नाही तुम्ही मला. आता मला घेऊ दे की तुमची काळजी. अरे वहिनी, सामान तर सगळं घेऊन आलो, पण तुम्ही जेवण कसं बनवणार? तुमच्या हाताला तर लागले, आणि तुम्हाला तर माझा स्वयंपाक माहितीये. बनवायचा तो आमलेट, होती बुर्जी. अनिलचं बरोबर आहे, तुला नाही जमणार स्वयंपाक. कसं जमणार म्हणजे? तसंच जमणार. अगं बस एका जागेवरती, अजिबात हालायचं नाही तू. आज स्वयंपाक मी बनवणार आहे. ते अनिल काय म्हणतात रे, स्टॅच्यू. अनिल, तू जाळण घेऊन ये जा. राया, तू खरंच स्वयंपाक बनवणार आहेस? नाही म्हणजे तुझी इच्छा आहे का मी उपाशी राहावी म्हणून? तुला काही विश्वास नाही का मी स्वयंपाक बनवू शकतो म्हणून? आता बघ मी कसा स्वयंपाक बनवतो ते, एकदम भारी. हे घ्या जळण. अरे वा. मामांजी, तुम्हाला पुऱ्या आवडत्या त्या असं ऐकलं होतं. त्याच्यामुळे अंतराने स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी या पुऱ्या बनवल्यात. आणि श्रीखंड पण केले. श्रीखंड आम्ही दोघींनी मिळून बनवलंय. मम्मी ही तर मी बाहेर न. अरे तू समजा बाहेरनं सामान आणलंस का नाही म्हणून तर हे झालं. आता खा गप. मामांजी करा सुरुवात. रायकृष्णा घराबाहेर गेल्याचा लय आनंद झाला असेल ना तुम्हाला? हवा असं काय बोलताय आत्या? राया माझा भाचा आहे, त्याला त्रास झालेला मला कसा बघवल. आणि ही समजा बेत आधीच ठरलेला होता. मला कुठं माहित होतं मध्ये ही समजा असं घडल म्हणून. खर तर रायाला बी शिरकणपुरी लय आवडत्या, पण आता तो गेला निघून. मी असं करती, मी त्याला देऊन येते. काही गरज नाहीये त्याला काही घेऊन जायची.
घर सोडले ना आता त्याने, तर त्याची काळजी करू नका. तो आणि ती पोरगी ते बघून घेतील त्यांचं काय करायचं ते. जेवा तुम्ही. मला नको असलं गोडधोड. माझा नातू आणि नात सून नसताना हे असलं कशाखाली उतरेल का? भाऊ आला वाटतं. आता ही रायाला परत घरात आणणं ना ती म्हणजे झालं. अरे वा, जेवायच्या वेळेस पोहोचलो म्हणायचं आम्ही. राया कृष्ण कुठं दिसत नाही. आले नाही जेवायला. राया कृष्णा, तू हात नको मारूस. का? ते बंगला सोडून गेलेत. बंगला सोडून गेले आणि मग आम्हाला का सांगितलं नाही? काय चाललंय या घरात? गावातली काही पोरांनी राया कृष्णाला आणि आम्हाला नाही वाटत रायची काय चूक झाली म्हणून. रायच्या जागी दुसरं कोणी वेळ असतं ना, तर तो हे सगळं ऐकून आहे ना घरातून निघूनच गेला असता. चुकलात तुम्ही चुकलात. आम्ही आज तुम्हाला शेवटचं सांगतो. या घरात तुम्ही तुमची मतं लादायची नाहीत आणि या घरात आमचे निर्णय अंतिम राहतील. आणि हे जर तुम्हाला मान्य नसेल तर आम्ही या घरात अन्नाला शिवणार नाही. राई, कुठे आहेत पोरं? पडवीत. पडवीत? चला, ही झाली शेवटची भाकरी. मॅडम, तुम्ही आजपर्यंत या रायबान विधातायचं का नाही? उद्योजक, शेतकरी, प्रियकर, नवरा ही रूप बघितली असतील, पण आज आहे का नाही आचार्याच्या रूपात बघून घ्या. बघू बरं आमच्या आचार्यानं आज काय बनवलंय ते. तुमच्या आचार्यानं आहे का नाही ह्या भाकऱ्या केल्यात आणि ही शेंगदाण्याची चटणी केली. लई मोठा तामजाम आहे. कृष्णा, आपण दोघं आहे का नाही एकाच ताटात जीव. काय करा, मी तुला भरवतो. म्हणजे कसं आपल्याला ताट धुवायला नंतर त्रास नको. अरे देवा, मला वाटलं तू माझ्यावर प्रेम करतोस म्हणून भरवणार आहेस. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचा हसू मावळू देत नाही ना, याच आम्हाला लय कौतुक वाटतं बघा. भाऊ, होय, बसा तुम्ही. अरे बसायला नाही आलो आम्ही, जेवायला आलोय. चला वाढा वाढा. अरे असू दे, काय गरज नाही त्याची. मी वाढतो तुम्हाला, थांबा. गुली आत्या, आपण यांना एवढं घराबाहेर काढलं तरी यांच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा दुःख दिसत नाही. मजा घेत जेवतायत ते. मला तर भ्या वाटतंय की भाऊसाहेब परत हिला घरात घेईन ती म्हणजे झालं. नाही गुली आत्या, काही झालं तरी हे नाही झालं पाहिजे. एक नंबर. आमच्या लेकाच्या हाताला एवढी चव आहे माहितीच नव्हतं की आम्हाला. हा, हे घे. मला बी तीच पाहिजे. तर आपण काय जरी केलं तरी ही भाऊसाहेब मध्ये येते ती आणि समदा पिल्यान फिसकटवते ती. मला वाटतंय आपल्याला काहीतरी मोठा विचार करायला लागेल.